वाटाणा बाजारात आला की सगळ्यांना वेळ लागतात ते वाटाणा भाताचे. चला तर मग आज करूया वाटाणा भात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी वाटाणा, 1 वाटी फ्लॉवर, 1.5 वाटी तांदूळ, 1 बटाटा, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, फोडणीसाठी लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याचं वाटण. हा अख्खा लिंबू घेतलाय पण आपण ह्यातला अर्धाच लिंबू वापरणार आहे. खड्या मसाल्यांमध्ये 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरी, 2 तमालपत्र, दालचिनी, हळद, हिंग, धनेपूड, गरम मसाला आणि लाल तिखट. सोबतच आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया वाटाणा भात करायला. झटपट सोप्या पद्धतीत करण्यासाठी आपण हा भात कुकरात करत आहोत. असाच भात आपण टोपातही करू शकतो. कुकर छान गरम झाला की त्यात आपण 2 चमचे तेल टाकू. एक चमचा तूप टाकू. तुपात मसाले छान परतले जातात आणि त्यांचा अरोमा छान राहतो. तूप तेलात पूर्णपणे विरघळलं की आपण त्यात आपले खडे मसाले टाकून घेऊ. पाव चमचे जिरे टाकू. आपण वाटणातही जिरे टाकले आहेत त्यामुळे फोडणीत आपण पाव चमचे जिरे टाकत आहोत. जिरे छान तडतडले की त्यात कांदा घालून घेऊ. कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपला कांदा छान भाजून होतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवू. आता ह्यात तयार केलेलं वाटण घालू. मसाला छान भाजत आला की त्यात आता आपण घेतलेले मसाले घालू. हळद, हिंग, आपण खडे मसाल्यांचा वापर केला आहे त्यामुळे गरम मसाल्याचा वापर आपण बेताने करत आहोत. पाव चमचाहून कमी गरम मसाला, लाल तिखट, हे कोल्हापुरी घाटी मसाल्याचा लाल तिखट आहे. जर तुम्हाला याचीही व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आपण आपले मसाले छान तेल सोडू लागले तुम्ही पाहू शकता. आता यात आपण टोमॅटो टाकून घेऊ. आता ह्यात आपण एक एक करून वाटाणा, बटाटा, आणि फ्लॉवर घालून घेऊ. या सगळ्या भाज्या मी छान मीठ करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता गॅस बारीक करून आपण असंच झाकण ठेवून घेऊया. भाज्यांना छान पाणी सुटलं आहे पाहू शकता. आता ह्यात आपण तांदूळ घालून घेऊ. आपली छोटीशी परी आज ह्यात व्हिडिओसाठी आपल्या बरोबर आहे.
जी मला किचन मध्ये हेल्प करते. आता छान परतून घेऊ. त्यात आपण धने पावडर घालून घेऊ. लागेल तेवढ्या प्रमाणात घालून घेऊ. पाणी घालताना पाणी बेताने घालायचंय. आपल्याला भात अगदीच गिजगा नाही करायचंय आणि अगदीच कोरडा कोरडाही नाही करायचा. जेवढा भात घेतलेला आहे, जेवढे तांदूळ घेतले आहेत आपण त्याच्या दुप्पट पाणी घातलं तर भात हा गिजगा होतो, म्हणजे चिकट भात होतो. आपल्याला अंदाजाने 1.5 पट एवढं पाणी घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या पूर्णपणे वर आलेल्या आहेत. मी आता अजून थोडं पाणी त्यात घालणार आहे. याला आता आपण थोडस कड येऊन घेऊ आणि त्यात चवीप्रमाणे मीठ टाकू. तुम्हालाही जर मिठाचा अंदाज कळत नसेल तर एकदा पाणी घातल्यानंतर उकळ आल्यानंतर तुम्ही थोडस चाखून मिठाचं प्रमाण कमी जास्त आहे की नाही हे तपासू शकता. त्यासाठी थोडस हातावर पाण्याचा थेंब घेऊन त्यात किती मिठाचं प्रमाण आहे हे आपण तपासू शकतो. ह्यात आपण आता चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि अर्धा लिंबू पिळून घेऊ. आता आपण कुकरचं झाकण लावून याला 3 शिट्ट्यांवर शिजवून घेऊ. मामा खरंच खूप छान वास येतोय. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.